महापालिका आता मुंबईतल्या कोळ्यांवर कारवाई करणार आहे. कारण काय दिलंय? मासे विकले तर दुर्गंधी पसरते. मग या कोळ्यांनी काय जिलेबी फाफडा विकायचाय? आता यावरनं वाद पेटले. म्हणजे आजी आणि माजी महापौर भिडलेत. म्हणे की मासे कापून नाही विकायचे, अख्खे विकायचे तर विका. मर्यादा घातल्या. मुळात हे फरमान काढणारे हे शाकाहारी पांढरपेशवे कशाला जातात त्या धोबी घाटावर नाक खुपसायला, तिथं वास घ्यायला. कोळणी म्हणतात की जर मासे कापून स्वच्छ करून नाही विकले तर ते घेत नाहीत, नाहीतर मग ऑनलाईन मागवतात गृहिणी, कारण प्रत्येक जण कामाला जातो. पालिकेनं ही जी नव्यानं सुरू केलेली मुजोरी आहे ना, ती म्हणजे मुंबईच्या भूमिपुत्रांच्या पोटावर पाय. म्हणजे या कोळ्यांनी व्यवसाय करायचा नाही, अजून गरीब व्हायचं आणि मुंबई सोडून पळून जायचं. हो ना? अहो, ते फिरंगी आले होते ना वसईवर, त्याची आठवण होते मला कधी कधी. आता या प्रशासकांचे कान धरून त्यांना राज्यकारभार कसा करायचा हे शिकवायला हवं. मासे पकडणं, ते कापणं आणि त्यांना विकणं हा ज्यांचा पारंपरिक हक्क आहे आणि तो कोणीही नाही हिरावून घेऊ शकत. तर मी स्वतः मासे नाही खात, त्याची दुर्गंधी मलाही नाही सहन होत. पण म्हणून ही मुंबई माझ्या एकटीची आहे, माझ्या मालकीची आहे आणि इथं मला न सहन होणाऱ्या गोष्टी मी कधीच खपवून घेणार नाही. त्या गोष्टींची विक्री करू नये असं मी कधीच नाही म्हणणार, कारण मी हुकुमशाह नाहीये.